नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, मी चिरमुरे घेतलेले आहेत. आज आपण बनवते चिरमुऱ्याचे लाडू, जे लहान मुलांच्या खूप आवडीचे असतात. चिरमुऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू. बघा, एवढे साधारण चिरमुरे मी घेतलेले आहेत आणि थोडा गूळ घेतलेला आहे आणि एक अर्धा फुलपात्र पाणी, म्हणजे जेवढं गूळ मेल्ट होईल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. बघा, छान आता ह्या गुळाच्या पाकाला आपल्याला उकळी येऊन देऊ द्या. बघा, छान उकळी आलेली आहे. हा पाक पक्का करायचा आहे आपल्याला, गोळी पाक बनवायचा आहे. चांगली तार चमच्याला जोपर्यंत चांगली घट्ट अशी तार दिसत नाही, हा जो पाक आहे तो असा घट्ट, पूर्ण असं मोठ्या मोठ्या बुडबुड्या आलेल्या घट्ट असा दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला एकसारखा हलवत राहायचं आहे. बघा, पाक हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. बघा, पाक छान आपला दिसत आहे. पाक पक्का चांगला पाक होईपर्यंत आपण हलवायचं, लक्षात घ्या. पूर्ण असा पक्का पाक करून घ्या. बघा, छान असे घट्ट असे बुडबुडी येईपर्यंत पाक आपला बऱ्यापैकी पाक आपला होत आलेला आहे. बघा, वेळ लागत नाही. पाक मेन असतो, लक्षात घ्या कुठल्याही पदार्थाचा. बघा, दिसतंय का आपल्याला तार आलेली? बघा, हे जे आपण चिरमुरे घेतलेले आहेत ते चिरमुरे, बघा, छान तार सुटलेली आहे पाकाला. घट्ट गोळी पाक बनला आहे. असा झाला पाहिजे पाक. बघा, बघा, पाक आपला तयार आहे. मेन पाक आहे. बघा, पाकाशिवाय काही टेस्ट बदलतं, सगळं प्रमाण बदलतं. त्यामुळं व्यवस्थित झाला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण थोडे 2 चमचे तूप टाकून घेऊ आणि थोडीशी एक अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची, म्हणजे त्या लाडवाला छान शाईन येते, चमकदार दिसतात लाडू. आता हे जे चिरमुरे आहेत ते मी त्या पाकामध्ये टाकून घेते आणि ह्या पाकामध्ये टाकलेले चिरमुरे आहेत ते परफेक्ट असे प्रमाणात माझे झालेले आहेत. तुम्हाला जर असं वाटतं की थोडंसं त्याच्यामध्ये चिरमुरे अजून घालून घ्या, चिरमुरे अजून घालून घेऊ शकता, पाक जास्त झाला असं वाटत असेल तर. बघा, माझं तर प्रमाण बरोबर झालेलं आहे, त्यामुळे मी काही एक्स्ट्रा घालणार नाही आहे. आता थोडंसं ओला हात करून आपण लाडू बांधून घेऊया. बघा, थोडासा ओला हात करायचा, म्हणजे ते हाताला चिकटत नाही. बघा, छान असा आपला लाडू बनवून तयार आहे. बघा, असे सगळे लाडू आपण बांधून घेऊ झटपट. बघा, माझे लाडू बांधून तयार आहेत. खूपच टेस्टी लागतात आणि मस्त खुसखुशीत असे तयार होतात लाडू. बघा, किती शाईन दिसत आहे त्या पाकामुळे, साखरेमुळे, तुपामुळे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करताय ना, तर नक्की ट्राय करा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पेजला लाईक करा, माझे सगळे व्हिडिओज तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडले का, कसे झाले. आणि खूपच छान लागतात, त्यामुळे नक्की ट्राय करा. थँक्यू.